स्त्रियांनी परिवृष्टी झालेला राजाही शांताने निर्विकार मनुष्याच्या बुद्धी एवढ्या शोभून दिसत नाहीत. श्रमसंपन्न मनुष्याला पाहून लोकांच्या मनात जितकी शांती उत्पन्न होते तितकी शांती प्राणाहून प्रिय असलेल्या आप्ताला पाहून होत नाही. म्हणजे खरंच प्रिय कोण आहे, अत्यंत प्रिय कोण आहे की ज्याच्यापासून आपल्याला काय होतं परम. म्हणजे जसं आपण पाहतो की चंदनाची झाडं असतात आणि त्या चंदनाच्या झाडाजवळ गोरी बाभळी असतात, काही एक होत नाही पार, पण त्यांचा परिणाम कसा होतो, जर समजा निर्जीव वस्तूवर झाडांचा परिणाम एकमेकावर होतो तर इथं जिवंत माणसाचा परिणाम का होऊ नये. आणि तो परिणाम काय करायचा आहे, तर परिणाम करायचा आहे तर आपल्या अंतःकरणामध्ये बदल करायचा आहे. लई वाईट परिस्थिती होता. आंधळा असतो ना, आता आंधळ्याला पाहता एवढं जग आहे, एवढे चंद्र आहे, सूर्य आहे, एवढी सृष्टी आहे, परंतु आंधळा त्याला काय झालं, वंचित झालेलं आहे. त्याला काही कल्पना नाही त्या जगात काय ज्याला म्हणतात जन्मानुभव असतो ना, काही कल्पना नाही त्याला कसं एक आहे. मग तशा प्रकारे एक मोठं दुर्दैव की आपल्याला माणूस याच्यामध्ये का हे होत नाही. साधू संतांनी त्याचा अनुभव परमार्थ अनुभूतीचा आहे, हा सांगण्याचा नाही. सांगून सुद्धा कळत नसतं, किती सांगितलं तरी कळत नाही, किती वाचलं तरी कळत नाही. हा सांगण्याचा विषय नाही, वाचण्याचा विषय नाही. हे फक्त कसं आहे तर एक दिशा देण्याचा प्रश्न आहे, फक्त दिशा देणं, दिशा दाखवणं फक्त. मग आता मी मागं तुम्हाला एक दृष्टांत सांगितलं होता. तर मुलगी सासरी जाते, दृष्टांत महत्वाचा आहे. मुलगी सासरी जाते तर ती सासरी गेल्यानंतर ती पुन्हा माहेरी येते. आई तिला विचारते तुझी सासू कशी आहे. ती काय म्हणते, मुलीला विचारते बाई तुझी सासू कशी आहे. आई विचारते, ती म्हणते आई तुझ्यासारखीच आहे. सासरा कसा आहे, आपल्या बाबांच्या सारखाच आहे. दीर कसा आहे, आपल्या भाऊसारखाच आहे. त्यानंतर नणंद कशी आहे, ताईसारखीच आहे. सगळं असं वर्णन करते. परंतु विचार तुझा पती कसा आहे, ती मात्र काही बोलत नाही. असं का म्हटलेलं आहे, जेव्हा त्या आत्मतत्वाबद्दल बोलायचा प्रश्न येतो तेव्हा त्याच्याबद्दल म्हणून श्रुतीने सुद्धा काय सांगितलं की श्रुती नेती नेती म्हणती गोविंद रे. श्रुतीला याचं, वेदांना सुद्धा याचं वर्णन करता आलं नाही, शास्त्राला सुद्धा याचं वर्णन करता आलं नाही. आणि हे जे वर्णन केलं जातं, हे वर्णन कशाच केलं जातं, हे फक्त त्याच्या उपाधीचंच वर्णन केलं जातं. हे त्याचं प्रत्यक्ष त्याचं वर्णन केलं जात नाही. सगळं वर्णन कशाचं आहे, उपाधीचं वर्णन आहे. आता पुढची गोष्ट, आता आईचं मुलाचं जे एक प्रेम असतं, आईचं मुलाचं जे तहानं मुलं आहे आणि आई आहे, तर त्या मुलाला आईबद्दल किती प्रेम असतं, किती ओढ असते, हे काय दाखवण्याची गोष्ट नाही, सांगण्याची गोष्ट नाही. मग ही प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट आहे. आणि म्हणून पहा आता काय म्हटलेलं आहे, चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा आणि भ्रमराची चारा सुगंधाचा. तो जो राजहंस असतो, तर राजहंस हा पक्षी काय करतो, तो फक्त तर मोत्याचाच चारा खातो, तो दुसरा कोणताही चारा खात नाही. अनेक विचार जर केला, आता योगी लोक असतात पहा, त्यांनी हजारो वर्षांची त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, हजारो वर्षांची तपश्चर्या केली, तरी त्यांना अन्नाची गरज नाही, पाण्याची गरज नाही. एक ओवी सांगतो तुम्हाला, ती ओवी असे का अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू तया क्षुधा तुषेचा अडदरू काहीच नाही. मग त्याला तहान लागत नाही, भूक लागत नाही. एवढंच नव्हे तर त्याला प्राणाची सुद्धा त्याला गरज भासत नाही, प्राणाची सुद्धा गरज भासत नाही. आता एक सांगा, गरज कशाला आहे, गरज प्रकृतीला आहे. आत्म्याला अन्न लागत नाही, त्याला पाणी लागत नाही, त्याला प्राण सुद्धा लागत नाही, त्याला वस्त्र लागत, त्याला काही लागत नाही. हे कशाला लागतं, ते याच्याकरता लागतं, आत्म्याकरता काहीच लागत नाही. आणि म्हणून योगी काय करतात, तर त्या स्वरूपामध्ये लीन होतात, प्राणाचा निरोध करतात, स्वरूपामध्ये लीन होतात. स्वरूपामध्ये एकदा एक योगी होते आणि ते आपल्या गुहेमध्ये जे तपश्चर्या करीत बसले, तर फार मोठा काळ तिथं उलटून गेला. आणि तिथं मग काही राजसेवक त्या ठिकाणी गेले, काही कारणामुळे ते तिथं त्या गुहेमध्ये गेले. आणि गुहेमध्ये गेल्यानंतर मग त्यांनी योगी उठवलं, योगीला उठवलं. मग तो जागा झाला, तो काय म्हणतो, राम रावणाचं युद्ध संपलं का, नाही का,
राम रावणाचं युद्ध संपलं का? म्हटले संपलं. म्हटलं कोणत्या युगातल्या राम रावणाचं युद्ध संपलेलं आहे? कोणत्या युगातलं? म्हणजे तेव्हापासून तो काय करत होता, तर त्या तपश्चर्येमध्ये किंवा त्याच्यामध्ये तो तल्लीन झालेला होता. आणि बाहेर एक आज्ञाने तसं जर पाहिलं ना, तर कशाचीही माणसाला गरज नाही. कशाचीही गरज नाही. माणूस नावच जग म्हणजे अज्ञान. अज्ञानानं माणूस जगाकडे पाहतो, जगामध्ये वर्तन करतो. केवळ अज्ञान त्याचं कारण आहे. आणि नाहीतर एक ब्रह्मस्वरूप सगळीकडे उत्प्रोत भरलेले, परंतु अज्ञानानं माणूस तिकडे प्रवृत्त होतो. आणि म्हणून ज्ञानी काय होतो, एकदा त्याला आत्मतत्वाची ओळख झाली का मग त्याला स्वतः आता जे दुःख माणसाला असह्य वेदना देतं, म्हणून नाव काय सांगितले, सगळा संसार दुःख मूळ. किती दुःख आहे संसारामध्ये मी नेहमी सांगतो तुम्हाला. किती जगा अजून आपण सुख भोगतो म्हणून माणूस काही विचार करत नाही. परमेश्वरानं आपल्याला आयुष्य चांगलं दिलंय नाही का, फार काळ आपल्याला चांगला दिलेला आहे, फार जीवन आपल्याला चांगलं दिलेलं आहे. त्या ईश्वराची आपल्यावर कृपा आहे. नाहीतर तुम्ही ससूनमध्ये जाऊन पहा, भाजलेल्या केसेस कशा असतात, हातपाय तुटलेले केसेस कशा असतात. त्यानंतर आणखी अत्यंत अशा ज्या आजारानं जर्जर झालेल्या ज्या केसेस असतात ना, ते जर पाहिलं तर पाहवत नाही. जगातली दुःख म्हणून आता हे का, देव होता पाठीमोरा आणि नसती. आपण दुःख जे बघतो तुम्हाला कारण सांगतो. दुःख म्हणजे देव आपल्यापासून, देव आपल्या विन्मुख झाला त्याला म्हणायचं दुःख. आलं लक्षामध्ये? देव विन्मुख झाला त्याला म्हणायचं दुःख. आणि देव आपल्या सन्मुख झाला त्याला म्हणायचं सुख. मग सुख जर आता लहान मुलाचं उदाहरण पहा. त्या लहान मुलाला आई जवळ आली का त्याला सुख होतं, आणि लहान मुलापासून आई दूर गेली का त्याला काय होतं, त्याला दुःख होतं. मग तर तशा प्रकारे माणसाला आता एक पहा, त्याला आत्मसुख जेव्हा त्याला मिळतं, आत्मसुख जेव्हा तो जेव्हा आत्मसुखामध्ये तृप्त होतो, एकरूप होतो, तेव्हा त्याला शांतमय स्थिती कशी होती, त्याला कशाचीच इच्छा राहत नाही. इंद्रपद सुद्धा तो तुच्छ मानतो. आपल्यातलं सोडून द्या, 1000-500 कोटीची संपत्ती, लय मोठा बंगला, लय हेलिकॉप्टर आहे, लय गाड्या आहेत, लय पैसा आहे आणि लय सन्मान आहे. ह्या मूर्खाच्या कल्पना आहे. ह्या मूर्खाला त्या सुखाचा तुम्हाला सांगतो थोडासा अंश जरी प्राप्त झाला, मी सांगतो तुम्हाला, त्या आत्मसुखाचा थोडा अंश जरी प्राप्त झाला तरी तो काय करतो, आत्मज्ञानाचा, आत्मसुखाचा सगळ्या पातकांचं भस्म करून टाकतो. आता एक लक्षामध्ये घ्या, देव आणि आपण अंतर पडलं, हे कशाचा परिणाम? नामासे विन्मुख तो नर पापिया. पापी कोणाला म्हणतात? जो देवाला चुकला तोच पापी, जो देवाला विसरला तोच पापी. विसरली तया थोर झाली का, किती सांगितलं पहा, विसरली तया थोर झाली हानी आणि पस्तीला खानी 84. देवाला विसरल्याचा परिणाम काय आहे? मी तुम्हाला सांगितलं, एकदाच चूक झाली, माझी म्हणा तुमची म्हणा कोणाची, एकदाच चूक झाली. एक जुवट नावाचा एक ऋषी होता, जुवट नावाचा संन्यासी होता, योगी होता. सांगितलं मी तुम्हाला. तो काय झाला होता, तर निर्विकल्प स्थितीवर तो प्राप्त आला होता. निर्विकल्प उच्च स्थितीवर आला होता. पण त्याने असा विचार केला की आता मी उच्च स्थितीवर आलो आहे, आता मी ह्या जगात कसंही वागलो, काही बोललो, काही केलं तरी आता काही मला काही बाधक नाही. आणि म्हणून सहज रीतीनं म्हणून तो काय करत गेला, संकल्प करीत गेला. आणि तर त्यानं शेकडो जन्म त्याने यातना भोगल्या. कल्पना. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्ही जी इच्छा करता, संकल्प करता, संकल्पाची इच्छा होते, ती इच्छा दृढ होते. आता एक सांगतो तुम्हाला, जग म्हणजे काय कळत नाही माणसाला. आपल्या इच्छेचा इच्छा हेच जग आहे. इच्छा हेच जग. हा थोडस कळणं अवघड आहे. मग तो संकल्प जेव्हा दृढ होतो, इच्छा जेव्हा दृढ होते, आणि मग तेव्हाच काय होतं, तर हे जग घन अज्ञान हे
हे जग म्हणजे घन अज्ञान आणि याच्या पलीकडे परमात्मा आहे. आणि म्हणून त्या ज्ञानाचा, त्या सुखाचा एक कण जर आपला प्राप्त जर झाला. अजून एक तुम्हाला परवा सांगितलं, धर्मराजा नरकातून चाललेली होती, नुसते नरकातून एक सहज पुढे गेली ती, असं राहून टाकत. तर त्यांच्या अंगावरून जे वारं गेलं, वारेचे झुळूक त्या नरक यातना भोगणाऱ्या लोकांच्या अंगावर गेली. त्या लोकांना किती तृप्ती झाली, किती सुख झालं त्यांना. शेकडो वर्ष ते सुख ते भोगत होते. नरक यातना विसरून ते सुख, फक्त धर्मराजाच्या अंगावरचं वारं त्यांच्या अंगावरून गेलं तर एवढं सुख त्यांना प्राप्त झालं. अर्धा क्षण घडता संतांची संगती, त्याने होय शांती महत्व, नाही का, एवढं होतं. म्हणून त्या ज्ञानाचं, त्या अनुभूतीचा एक क्षण जरी मिळाला तरी तो माणसाला काय करतो, सगळ्या दुःखाचा नाश करतो. प्रमाणे पहा त्याला काय प्रमाणे, मागील परिहार पुढे नाही शिन, झाली या दर्शन एक वेळा. आज्ञाने आंधळा जो आहे, आंधळी तर जगातल्या कशाची कल्पना करू शकतो, तो कशाची कल्पना सुद्धा करू, पाहिलं तर लांब राहिलं, त्याचा आनंद घेणं तर लांब राहिलं, पण तो कल्पना सुद्धा करू शकत. आता एक सांग, आपल्या आत्मस्वरूपाची आपण कल्पना करू शकतो का? अजून एक सांगतो, आपण झोपलेलो असतो, स्वप्न पडतं, त्या स्वप्नामध्ये आपलं मूळ स्वरूपाची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. इतके भ्रांत झालेला असतो की त्याची आठवण होत नाही, त्याचं स्मरण होत नाही, त्याची कल्पना करणं तर लांबच राहील. तसं आपलं मूळ स्वरूप कसं आहे कल्पना सुद्धा करू शकत नाही. ज्यांना अनुभव घेतला त्याने काय सांगितलं, किती सुंदर वर्णन केलेले. तैसे ते दिव्य सूर्य सहस्रवरी, उदयती एकेची अवसरी, तरी त्या तेजाची थोरी वानू नाही, उपमू नाही, नाही का. दिव्य सूर्य कोटीवरी, दिव्य सूर्य कोटीवरी, उदयती एकेची अवसरी, तरी त्या तेजाची थोरी उपमू नाही. आघवे या विजूंचा मेळावा कीजे, त्यात प्रलयाची सामग्री आणीजे, त्यात दशकुई नवीजे महातेजाचा, तरी ते अंग प्रवेची पाडी, हे तेज काय होईल थोडी, नाही का. तयाईसे किलो चोकडे श्री शुद्धी नव्हे. आता म्हणजे ही अनुभूती, हा अनुभव, देवाचा अनुभव सर्वश्रेष्ठ अनुभव, नाही का. त्रिभुवनाच्या प्राप्तीपेक्षाही पलीकडचा एक क्षणाचा जरी अनुभव जरी मिळाला तरी तो फार मोठा आहे. आणि मनुष्य जन्म तेवढ्याच करता आहे. आणि मनुष्य जन्म येऊन काय करायचं आहे, ती प्राप्ती आपल्याला करून घ्यायची आहे. चांगल्या किंवा वाईट गोष्टी ऐकून, पाहून किंवा चांगल्या पदार्थांना स्पर्श करून, वास घेऊन अथवा त्यांचा उपभोग घेऊन ज्याला हर्ष विषाद उत्पन्न होत नाही, मग तो आत्मसुखात एवढा दंग असतो, त्याला बाहेरचं कोणतंच सुख त्याला सुख देत नाही, कोणत्याच दुःखाने तो दुःख होत नाही. शास्त्रात असं वर्णन केलंय, शस्त्रे त्याला तोडू शकत नाही, अग्नी त्याला जाळू, प्रल्हादाला अग्नीमध्ये टाकलं होतं ना, अग्नीमध्ये टाकलं तरी अग्नी त्याला स्पर्श करू शकला नाही. उकळत्या तेलाच्या कडेमध्ये जरी टाकलं तरी त्याला तेलही ते थंड झालं. आता आपण चमत्कार, तुम्हाला माहिती चमत्कार, जाऊ द्या, चमत्काराची गोष्ट सोडून द्या, पण गोरबा काकांना त्यांनी हात तोडले तर हात फुटले, नवीन निर्माण झाले हात. त्यांचा मुलगा चिखलामध्ये तुळवला, मुलगा मृत झाला, मुलाचा कुठं तपास नव्हता, परंतु भगवत एकदा कीर्तनामध्ये काय दिला झाली, तो मेलेला मुलगा सुद्धा पुन्हा तिथं आला. कान्हा पाटकांची गोष्ट माहिती ना तुम्हाला. शंका आली, महात्म्यांच्या बद्दल शंका आली म्हणून त्यांनी 2-4 आपली मुलं होती, एक मुलं उचलून आडात टाकलं, तुम्ही म्हटले का संत नाही का, महात्मे आहेत का, हे तर मुलांच्याच रमतात, प्रपंचात रंगलेले, यांना संत कसं म्हणावं. एक मुलगा उचलून आडात टाकला. सामान्य माणसं, संतांना चरित्र असतं, प्रत्येक संतांच्या चरित्रात काहीतरी अघटित घडलेलं असतं, प्रत्येक संतांच्या चरित्राला कस लागलेला असतो. आता आपण शोध जर घेतला तर या गोष्टी आपल्याला कळतात. मग आता तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये काय, तुकाराम महाराजांच्या चरित्रामध्ये कितीतरी ते सदेह वैकुंठाला गेले. तुम्हाला एक सांगतो, आज तुकाराम महाराज वैकुंठाला गेली होती, परंतु 3 वेळा ते माग खाली आले, माहिती ना तुम्हाला.
एकदा कोणाकडचं आले? मुलीचं. मुलीसाठी आले. हा, मुलीसाठी आले. तो प्रसंग कसा? मुलीसाठी आले म्हणजे तिला आपली मुलगी म्हणून नाही आली. संतांना कोण प्रिय असतात? त्यांना देव प्रिय असतो, भाव प्रिय असतो, भक्त प्रिय असतो. त्यांना हे बायको, ही मुलं, ही मुलगी म्हणून नाही. तिचा भाव तसा होता भागीरथी. आणि म्हणून ते आले. ते आले, मुलीच्या घरी गेले. पण तिलाही थोडंसं आवरून आलं. परंतु थोडंसं मग माझे बाबा वैकुंठावरून मला भेटायला आले. आणि म्हणून काय केले? शेवया केल्या. शेवया केल्या तिनं आपल्या बाबांना, तुकाराम महाराजांना, भागीरथीने. पण शेजारी पाजारी दूध पाहिले. ह्या घरात दूध मिळेना, त्या घरात दूध मिळेना, त्या घरात दूध, 2-4-6 घरं इंडली पण दूध मिळेना. म्हणजे बाबा आले आणि त्यांना दूध सुद्धा मिळेना. भयंकर दुःखी झाली, कष्ट झाली. ती म्हटली काय झालं? ती म्हणली दूध मिळेना. तर तिथं काय केलं त्यांनी माहिती ना? काय केलं? हा, तो जो नंदी होता ना, त्या नंदीचं दूध काढलं त्यांनी. त्या नंदीचं दूध काढलं, प्रत्यक्ष दूध काढलं. जगनाळे महाराजांना काय करायचं होतं? तर ते त्यांना अंत्यविधी करायचा होता मातीत. मातीमध्ये त्यांना पुरायचं होतं. तो खड्डा घेतला नाही का, आता झालं निरप्रमाणे. आणि ती माती टाकली. पण काही केले त्यांचं अंग उघडच राहायचं. किती माती टाकली तरी त्यांचं अंग उघडच राहायचं. काय करायचं म्हटलं. मग त्यांची इच्छा होती नाही का, एक इच्छा होती का तुकाराम महाराज म्हटले होते मी तुम्हाला भेट देईन नाही का. पहिलं का प्रेत सुद्धा माती स्वीकारीना नाही का. मग त्यांचा एक टाळकरी होता, त्यांच्या लक्षात आली. त्यांनी तुकाराम महाराजांना प्रार्थना केली, आता अंत पाहू नका, आता अंत पाहू नका. त्याची शेवटची इच्छा होती, जबरदस्त प्रेम होतं. त्याच्या इच्छेला प्रेमाला जागा. तुकाराम महाराज आले, एक मूठ माती टाकली आणि सगळे. म्हणून हे कसं आहे, ह्या लौकिक जगात असं घडू शकतं काही. म्हणून तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये, ते नाथ महाराजांच्या जीवनामध्ये तुम्हाला असं, ते दंडवती महाराज होते. दंडवती महाराज, दंडवती महाराजांचं विशेष काय होतं की कशी पहा की अंतःकरण आपल्याला पूर्णपणे विचाराने चिंतनाने बदलायचं आहे. आज आपण पशुसारखे आहोत म्हणून आपण दुःख भोगतो. त्या दिव्य शक्तीची आपल्याला कल्पना नाही, दिव्य सामर्थ्याची आपल्याला जाणीव नाही. तो एवढा चांगदेव होता, तर चांगदेव सुद्धा काय होता, एवढ्या शक्ती त्या या ठिकाणी प्राप्त होत्या चांगदेवाच्या ठिकाणी. तरी त्याला आत्मज्ञानाची ओळख नव्हती, तरी एवढ्या शक्ती प्राप्त होत्या. आत्मज्ञानाची ओळख नसून सुद्धा प्रीत जिवंत करत होता, एवढ्या शक्ती प्राप्त होत्या. आणि तरी आत्मज्ञानाची ओळख नव्हती. आणि मग आत्मज्ञानाची संतांची स्थिती काय असते, ते दंडवती महाराज नमस्कार करायचे, भगवत दृष्टी ठेवून नमस्कार करायचे, कोणाला नाही. एकदा 4 टावळ होती, त्यावर ते म्हणले ते गाडो मरून पडले, त्याला नमस्कार कर. म्हणते आम्हाला काय नमस्कार करतो नाही का, गाडो मरून पडलं होतं नाही का. आणि म्हणून त्यांनी त्या गाढवाला नमस्कार केला. तो नमस्कार स्वीकारण्यासाठी ते गाढव उठून उभं राहिलं, मेलेलं गाढव नाही का. म्हणजे अशा प्रत्येक संतांचं चरित्र जर पाहिलं ना, कानोपात्राचं रात्रीच्या महाराजांना सांगितलं, कानोपात्राचं सांगितलं, तर त्या परमेश्वरानं काय केलं, तिला स्वतःच्या पायाजवळ, आता आपल्याला कळणार नाही, पण तिला किती मोठा प्रचंड लाभ झाला त्या कानोपात्रेला नाही का. इथून माणूस मुंबईला गेला, तो मुंबईमध्ये लय मोठं ऐश्वर्य भोगतो, आपल्याला माहिती आहे. इथून आपला गेला, पण तिथं तो दुःख भोगतो, काय ऐश्वर्य भोगतो आपल्याला माहिती आहे का. जसं त्या कानोपात्रानं काय ऐश्वर्य भोगलं आपल्याला माहिती आहे का नाही का. एवढं ऐश्वर्य त्या कानोपात्रानं भोगलं. आणि तिथं पाहिलं का, त्या समाधीतून झाड उगवलं. आजही झाड त्याची साक्षी देत आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचंय, आज सगळं देहच अज्ञान आहे, मन अज्ञान, बुद्धी अज्ञान, अंतःकरण अज्ञान आणि देह अज्ञान. आणि इथं आपल्याला काय करायचं आहे, हे अज्ञान. आणि म्हणूनच या अंतःकरणामध्ये आपल्याला जो परमात्मा जो सुप्त आहे, त्याला काय करायचं आहे, म्हणजे ज्ञान प्रगट करायचं आहे अंतःकरणामध्ये. अज्ञानाच्या अंधारे त्याचा प्रकाश करायचा आहे, अज्ञाने त्याचं ज्ञान करायचं आहे. आमूलाग्र आपल्याला जीवन, म्हणजे क्रांतीच करायची, आमूलाग्र जीवन आपल्याला बदलायचं आहे. मग आता संत ही माणसं होती का देव होती नाही का. आपल्या दृष्टीनं
ते आपल्यासारखेच आहे, आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. ते चालते ज्ञानाचे लय फार वर्णन केलेले, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव सुखाचे कुंभ, नाही का, अशा प्रकारचे वर्णन केलेलं आहे. अथवा त्यांचा उपभोग घेऊन ज्याला हर्ष विषाद उत्पन्न होत नाहीत आणि म्हणून त्याला संसारातली दुःख, जगातली दुःख त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. आज्ञेमध्ये काय टिकू शकतं का, नाही का. मग तशा प्रकारे सांसारिक दुःख त्याला ह्या सुखाची त्याला किंमत वाटत नाही. ते ज्ञान असं असतं, ही सुख म्हणून आपण पे नाही जिथे जया सुखाची, ज्याला आत्मसुख प्राप्त नाही तोच या जगातल्या सुखानं काय होतो, मोहित होतो. ज्याला आत्मसुखाची प्राप्ती झालेली आहे त्याला इथली सुख तुच्छ वाटतात आणि इथल्या दुःखानं तो मोजत नाही. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे तर या सुखामध्ये, त्या सुखाच्या आत्मसुख त्याला म्हणतात. आपण जी सुख हे साक्षात दुःख आहे, हे सुख नाहीच. आपण भ्रमाने त्याला सुख नाव देतो, परंतु खरं जे सुख असतं ते आत्मसुख असतं, नाही का. आणि आत्मसुख कधी मिळतं, जेव्हा तो जीव परब्रह्माशी एकरूप होतो, मग तेव्हा तो स्वतः सुखरूप होतो. आणि म्हणून या जगातली सुखदुःखापासून ही त्याला त्रास देत नाहीत. शांत बुद्धी झाल्यामुळे इतरांची कुटिलता पाहून ज्याच्या चित्तात विषाद उत्पन्न होत नाही तोच खरा शांत होईल. ज्याचे मन सूर्यबिंबाप्रमाणे अलिप्त व निर्विकार असते. मग त्याची स्थिती ही तुमचं अंतःकरण तुम्हालाच माहित, तरी परंतु आपण जाणू शकतो काही कारणाने, नाही का. मग तो कसा असतो, आत बाहेर चोखाळू, सूर्य जैसा उजाळू, तत्वार्थीचा पायाळू देखना जो, आहे का नाही. तर काय म्हटले, आत बाहेर चोखाळू, सूर्य कसा आहे, आतून बाहेर, सूर्य जैसा उजाळू, तत्वार्थीचा पायाळू देखना जो, अशा प्रकारचा तो असतो. ज्याचे मन सूर्यबिंबाप्रमाणे अलिप्त व निर्विकार असते, तसे मरण उत्सव युद्ध अशा प्रसंगी ज्याच्या चित्ताची शांती ढळत नाही. मृत्यूचा प्रसंगाला बंद करायचं का, बंदच करायचं.